नमस्कार, माझं नाव अंबादास गंगाधर मंगोडेकर. माझे वय 47 वर्ष आहे आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे. 2018मध्ये ज्यावेळेस साईटचं काम चालू होतं त्यावेळेस मी एका शिडीवरून पडलो होतो आणि शिडी माझ्या कमरेवर पडली होती. त्यावेळेस मी MRI केला होता. डॉक्टर ऑर्थोपेडिक होते. त्याने मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. L5 आणि S1 आहे म्हणून ते सांगितले होते. गादी सरकली आहे म्हणून असं बोलले होते ते. त्यावेळेस मी तिथे येऊन उपचार घेतला मॅडमकडं. त्यावेळेससुद्धा मला मॅडमने 14 दिवसाचं ट्रीटमेंट काहीतरी दिलं होतं आणि त्यावेळेस मी पूर्ण बरा झालो. 2018पासून आजपर्यंत मला काहीच त्रास नव्हता. पण परवा 22 ऑगस्टला माझं एक म्हणजे सर्कमटन्सचं एक ऑपरेशन झालं होतं आणि ते बुलीचं इंजेक्शन ज्यावेळेस कमरेत दिलं तेव्हापासून ते पूर्ण पाय माझं म्हणजे पायात तर पूर्ण विकनेस पण आला होता. MRI करण्यासाठी सांगितलं. MRI केल्यानंतर त्याने तेच म्हणले L5 आणि S1 तुम्हाला ते अजून त्रास पुन्हा चालू झालेला आहे, तुम्हाला आता पुन्हा ऑपरेशनशिवाय पर्याय नाही बोलले. तरी मी ते सगळं हे करून मॅडमकडे इथं आलो आणि आता 20 दिवसाचं ट्रीटमेंट घेतलं. मॅडमने 20 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये IFTs, अल्ट्रासाऊंड, ट्रॅक्शन, एक्सरसाइज वगैरे असं आणि ऑस्थोपॅथी आणि निडलिंग वगैरे असं वेगवेगळे उपचार करून म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित म्हणजे आज मला 90% फरक आहे. मला अगोदर 5 मिनटंसुद्धा चालता येत नव्हतं, लगेच बसावं लागत होतं. पण आता मी 1-1 तास साईटवर उभारून काम करू शकतो. मला 90% एवढं फरक आहे. अजून याच्या पुढंसुद्धा मी एक्सरसाइज वगैरे करून मॅडमचं ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित होईल. आमच्या हॉस्पिटलमधलं म्हणजे कुठला ट्रीटमेंट तुम्हाला सर्वात जास्त आवडलं? ऑस्थोपॅथी आणि निडलिंग जे आहे ना मॅडम, आणि ते आणि एक्सरसाइज जे घेतात ना प्रॉपरली, ते फार मला म्हणजे हे वाटलं. म्हणजे घरीसुद्धा आपण एक्सरसाइज जरी करून व्यवस्थित म्हणजे त्या पद्धतीचं एक्सरसाइज केलं की थोडंफार रिलॅक्स होतात माणसं. आणि तुमच्यासारख्या इतर पेशंटला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? हां, जे म्हणजे आता म्हणजे ज्यांना म्हणजे मणक्याचा त्रास आहे किंवा कमरेचा वगैरे त्रास आहे, मी त्यांना सांगू शकतो ऑपरेशन वगैरे याच्यात न पडता एकदा येऊन मॅडमकडे ट्रीटमेंट घेतलं ना फार व्यवस्थित. आणि मी दोघं-तिघांना सजेस्ट पण केलं होतं. माझे एक मित्र आहेत मारुती भरले म्हणून, ते SRPमध्ये सर्व्हिसला आहेत. मी ज्यावेळेस 2018ला मी इथं ट्रीटमेंट घेतलं होतं त्यावेळेस मी त्यांना तेच सांगितलं. ही परवाचीच गोष्ट 1 वर्षापूर्वीची. त्यांना मी म्हटलं ते तर वाकून चालायचे. त्यांना पण डॉक्टरने ऑपरेशनचाच सल्ला दिला होता. मी त्यांना म्हटलं तुम्ही ऑपरेशन अजिबात करू नका, तुम्ही इथं मॅडमकडे एकदा जाऊन ट्रीटमेंट घ्या. ते मॅडमकडे येऊन ट्रीटमेंट घेतलेत. त्यांनासुद्धा काहीतरी 20-22 दिवसाचं ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते आता पुन्हा जॉबवर म्हणजे सर्व्हिसला रिझ्यू झालेले आहेत. ते आता एकदम व्यवस्थित. ते सुद्धा म्हणतात तुम्ही सांगितलं बरं झालं, मी ट्रीटमेंट नंतर ऑपरेशन केलं असतं तर उलटं त्रास म्हणजे प्रत्येक वेळी त्रास झाला असता असं ते बोलतात. थँक्यू.